ओके, तर न्यूमेरिकल मधला क्वेश्चन नंबर 9 मधला बी नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. लक्ष द्या. When two resistors are connected in the series, their effective resistance is 80 ohms. ठीक आहे. कंडिशन बघा बेटा, आपण आतापर्यंत काय शिकलेलो आहे. तर पहिले आपण सिरीज कॉम्बिनेशन शिकलेलो बेटा. काय शिकलो सांगा पटकन आपण. सिरीज कॉम्बिनेशन काय असते बाबांनो. सिरीज कॉम्बिनेशन तर बाबांनो आरएस काय असतो आपल्याकडे. आरएस इज इक्वल टू फॉर्म्युला काय असेल. एक तर R1 प्लस R2 डग 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 हवा कुठपर्यंत सांगा पटकन. RN पर्यंत. तर या भाऊने काय सांगितलं आपल्याला. या भाऊचं म्हणणं आहे की बाबू माझ्याकडे किती येतं सांगा पटकन. एकूण दोनच रेजिस्टर्स आहेत. म्हणजे आपण फॉर्म्युला काय वापरणार बेटा. आरएस इज इक्वल टू काय येणार. R1 प्लस R2 बरोबर आहे. आता मला सांगा जर ते R1 प्लस R2 असतील तर पुढे अजून काहीतरी दिलेलं बेटा. त्यांच्यामधला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू व्हॅल्यू किती घेऊन सांगा पटकन. 80 ohms. याचा अर्थ काय बेटा. हा जो आरएस आहे ना, या आरएस ची व्हॅल्यू आपल्याला 80 ओहम घेऊन आहे. पर्यंत समजलं. ओके, पुढे काय म्हणते बघा अजून. व्हेन दे आर कनेक्टेड इन द पॅरलल. आता जर त्याला आपण पॅरलल मध्ये जॉईन केलं. कुठे जॉईन केलं सांगा पटकन बेटा. त्याला पॅरलल मध्ये आपण त्याला जॉईन जर केलं. पॅरललचा फॉर्म्युला काय असतो. 1/r ची परिशा 1/rp असतो बेटा. काय असतो फॉर्म्युला सांगा. 1/r1 प्लस 1/r2 इज इक्वल डॉट डॉट 1/rn. पण इथं पण काय म्हटलं बेटा त्यांना माहिती आहे का. व्हेन दे आर कनेक्टेड. जे घेतले होते आपण, जे सिरीज मध्ये जॉईंट केले होते, जे सिरीज मध्ये जॉईन केले होते त्यांना कुठे लावलं आपण. पॅरलल मध्ये लावलं. मग सिरीज मध्ये एकूण लावले किती होते आपण. 2. तर पॅरलल मध्ये किती लावणार आपण. 2. मग मला सांगा बेटा 1/rp इज इक्वल टू काय येणार व्हॅल्यू. 1/r1 प्लस काय येणार रे. 1/r2. तर काय अडचण आहे कोणाला. या आर ची परिषदेची व्हॅल्यू घेऊन आहे आपल्याला. किती दिली पहा पटकन फास्ट. किती दिले बेटा 20 ohms. यावरनं मला सांगा 1 व्हॅल्यू किती येणार आपल्याकडे 20. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला. क्वेश्चन समजला. आता काय म्हणते माहितीये का ते की बाबांनो तुम्हाला आरएस ची व्हॅल्यू 80 गिवन आहे. आरपी ची व्हॅल्यू 20 गिवन आहे. मग इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा सेपरेटली या R1 चा रेजिस्टन्स किती असेल तो फाइंड आउट करा आणि R2 चा किती असेल तो फाइंड आउट करा. असा क्वेश्चन म्हणते. क्वेश्चन समजला का हे सांगा मला पहिले. हे अडचण क्वेश्चन मध्ये. चला काय काय गिव्हन डेटा मध्ये काय काय घेऊन आहे मला सांगा पटकन बेटा. पहिली गोष्ट मला सांगा आरएस इज इक्वल टू व्हॅल्यू किती घेऊन आहे बेटा 80 ohms. किती घेऊन आहे. आरएस इज इक्वल टू 80 ohms. त्यानंतर आरपी इज इक्वल टू व्हॅल्यू किती घेऊन आहे सांगा पटकन बेटा 20 ohms. काय काढायचं म्हणते टू फाइंड व्हॉट वी हॅव टू फाइंड. R1 काढायचा आहे बेटा. R1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि R2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्वेश्चन कळला का. काय अडचण आहे. ओके, बाय गिव्हन कंडिशन. बाय गिव्हन कंडिशन काय दिली बेटा. गिव्हन कंडिशन सांगा पटकन. बाय गिव्हन कंडिशन पहिल्यांदा आपण जॉईन करणार कशामध्ये. इन अ सिरीज कॉम्बिनेशन. कशामध्ये बेटा. सिरीज कॉम्बिनेशन. बेटा सिरीजचा फॉर्म्युला काय असतो रे. आरएस इज इक्वल टू R1 प्लस काय येणार R2 बरोबर आहे. याला असं लिहू का मी. R1 प्लस R2 इज इक्वल टू 80. इसको बोलेंगे आपण रिश्ता नंबर 1 सध्या म्हणून आहे. एक व्हॅल्यू काढून घेतो. लक्ष द्या बेटा. इकडे काय करतो माहितीये का मी. या R1 ला ट्रान्सफर करतो बेटा. इकडे काय ना व्हॅल्यू सांगा बरं पटकन. मग R2 इज इक्वल टू 80 मायनस R1 याला म्हणून रिश्ता नंबर फर्स्ट. असं काउंट केलं हळूहळू समोर कळेल तुम्हाला. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला. काय केलं बेटा आपण R1 प्लस R2 हे सिरीज मध्ये होतं म्हणून फॉर्म्युला वापरला. कोणता वाला. आरएस इज इक्वल टू R1 प्लस R2. मला सांगा R1 प्लस R2 इज इक्वल टू व्हॅल्यू 80 गिव्हन आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सिरीज कॉम्बिनेशन याच्यावर 80 गिव्हन होती आपल्याला. या R1 ला ट्रान्सफर केलं इकडे तर R2 इज इक्वल टू मला एवढी व्हॅल्यू भेटली. काय अडचण. काय प्रॉब्लेम. पुढचा मुद्दा चला. बाय गिव्हन सेकंड कंडिशन. बाय सेकंड कंडिशन काय दिली. तेच रेजिस्टर्स घ्या त्याला कशामध्ये जॉईन करा बेटा. पॅरलल मध्ये जॉईन करा. इन अ पॅरलल कॉम्बिनेशन. इन ए पॅरलल कॉम्बिनेशन. काय असतो बेटा पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला. पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला असा आहे बेटा आपल्याकडे 1/rp इज इक्वल टू काय येणार 1/r1 प्लस काय येणार बेटा 1/r2. बाळांनो मला सांगा 1/rp ची व्हॅल्यू आपल्याला किती घेऊन आहे सांगा पटकन 20 गिव्हन आहे. इथे समोर काय व्हॅल्यू सांगा पटकन 1/r1 प्लस व्हॅल्यू किती बेटा 1/r2. अशी व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये गिव्हन आहे दिलेली आहे. आता यामध्ये थोडंसं एक जुगाड करतो. लक्ष द्या. इकडे जुगाड काय करायचा बाळांनो. काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करू आपण एकदा. काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय मला सांगा बरं पटकन. जर याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय व्हॅल्यू भेटते मला पटकन प्लीज सर्वांनी लक्ष द्या. इकडं R1 इंटू R1 म्हणजे R1 आला बेटा. प्लस त्या इंटू प्लस आला मध्ये. नंतर इकडे मला सांगा R2 अपॉन मध्ये R1 इंटू R2 इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटली मला 1/20.
कळलं काय केलं होतं? इथे केला क्रॉस मल्टिप्लाय, R1 एक R1, R2 एक R2, म्हणजे साईन कोणतं होतं प्लसचं. खाली गुणागुणांचा काय केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं, R1 × R2. काय अडचण? त्याला उलटे करू, याचा रेसिप्रोकल करू आपण. जर मी याचा रेसिप्रोकल जर केला तर काय होईल वाटतं मला? प्लीज सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या इकडं. बेटा R1 ही व्हॅल्यू वर जाणार, ही खाली येणार. कंडिशन काय होते बघा आता, R1 × R2 अपॉन मध्ये येणारी व्हॅल्यू बेटा काय सांगा वाटतं इथे, R1 + R2 = हा 20 पण वर गेला. याला म्हणू इक्वेशन नंबर 2. काय अडचण आहे कोणाला इथपर्यंत? काही प्रॉब्लेम कोणाला आहे का? समजला? ओके. आता बघा आपण काय केलं होतं बेटा माहिती काय, मी याच्यासाठीच ही व्हॅल्यू काढून घेतली होती. दिसते का? पहा R2 ची व्हॅल्यू किती बेटा 80 - R1. इथं R2 आला का नाही आपल्याकडे? ठीक आहे, मी सगळ्या इक्वेशनला काय करतो याच्यामध्ये कन्वर्ट करून घेतो. काय व्हॅल्यू सांगा बेटा, फ्रॉम 1 and 2 वरनं, फ्रॉम 1 and 2 वरनं, 1 व 2 वरनं. बाबा मला सांगा इथं R1 ॲज इट इज आहे, या R2 ची व्हॅल्यू किती पावर आहे याच्यावरनं किती आहे 80 - R1 अपॉन मध्ये R1 + R2, पुढे गेला तो R1 + R2, R1 + R2 ची व्हॅल्यू किती बेटा 80. इधर का 80 = किती राहिला आपल्याकडं 20. काय अडचण? इस भाई को इधर ट्रांसफर कीजिए. बरोबर आहे. जर मी याला ट्रान्सफर केलं तर काय होईल वाटते मला सांगा, या R ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या बेटा. काय ना व्हॅल्यू सांगा पटकन मग, 80 R1 - R1 × R1 काय ना बेटा R1 चा स्क्वेअर. ठीक आहे, = हा 80 इकडे ट्रान्सफर करा, 20 त्याला × मध्ये 80. समजलं? ओके. आता मला सांगा बाबांनो, याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. -R1 चा स्क्वेअर पहिले लिहितो, प्लस 80 R1 लिहितो, = दोघांचं मल्टिप्लाय करा. 8 दुनी किती झाले बे 1600. किती झाले 1600. ठीक आहे, त्या 1600 अलीकडे आतमध्ये घेऊन या बेटा. काय ना व्हॅल्यू सांगा पटकन, -R1 चा स्क्वेअर प्लस 80 R1 - 1600 = 0. हे ओळखीचं वाटतं तुमच्या बरोबर पटकन? आठवीला होतं असं काहीतरी तुम्हाला, x² प्लस समथिंग मायनस समथिंग कॉन्स्टंट = 0. कोणत्या फॉर्म मध्ये गेला आता? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ऐकलं कधी? क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करू शकतो बेटा आपण. कसं बघा, पहिल्याला मायनस नी मल्टिप्लाय करा. मला मायनस नको मध्ये छी घाण वाटायला लागलं तर सर ह्याला ट्रान्सफर करू आपण. मायनस नी मल्टिप्लाय करायला काय ना व्हॅल्यू सांगा पटकन मग, R1 इथे मायनस मध्ये काय झालं बेटा, हा -80 R1 आणि प्लस 1600 = 0. आता तुम्ही किती मॅथ शिकले पाहू आपण. या 1600चे असे फॅक्टर पाडा त्याची बेरीज किंवा वजाबाकी 80 आली पाहिजे. चला 40 × 40. ठीक आहे बेटा, 40 त्याला × मध्ये 40 चालेल का? 40 × 40 साइन कोणता सांगा पटकन फास्ट याला. दोन्ही मायनस, जर इथे मायनस लावला इथे मायनस लावला तर हा मायनस काय होतो प्लस होतो, आणि मायनस साइन ॲज इट इज याला येणार बेटा. म्हणजे काय व्हॅल्यू सांगा पटकन फास्ट, R1² - 40 R1 - 40 R1 प्लस किती बेटा 1600, त्याला = मध्ये किती आले सांगा पटकन 0. कॉमन काढायचं मध्ये काहीतरी कॉमन निघतं बेटा. R1 कॉमन काढून घ्या. काय राहिला आतमध्ये R1 - 40 मायनस इथे येणार 40, R1 - 40 = 0. पाहून घ्या, याला सॉल्व्ह करून दाखवतो. R1 × R1 R1 चा स्क्वेअर प्लस मायनस 40 R1. काय अडचण? मायनस × R1 -40 × R1 -40 R1 आणि मायनस हा प्लस मायनस 40 म्हणजे 1600. कळलं का? ओके, तर दोनों में कॉमन क्या दिख रहा है तुम्हारे को? ठीक आहे, कॉमन घेऊन टाका. R1 - 40 पहिल्या कप्प्यात घाला, नंतर R1 - 40 दुसऱ्या कप्प्यात = 0. याला सॉल्व्ह करून घेऊ बेटा आपण. R1 - 40 = 0 और R1 - 40 = 0. काहीच नाही, याला सेपरेट दिलं 0 दिला, याला सेपरेट दिलं याला 0 दिला. कळलं का? ओके, 40 ला ट्रान्सफर करा बेटा तिकडं. R1 = 40 हा प्लस 40 भेटला, और R1 = काय भेटला बेटा 40. त्याने काय विचारलं होतं आपल्याला? काढायचं काय बेटा? R1 ची व्हॅल्यू काढा म्हणे, R2 ची व्हॅल्यू काढा म्हणे. R1 ते भेटले, आता कोण काढायची? R2 काढू ना आता. बरोबर आहे. मग फ्रॉम 1 वरनं काय होतं? फ्रॉम इक्वेशन नंबर 1 पहा बरं बेटा पटकन फास्ट. हे दिसलं का? यावरनं मला सांगा R2 = किती बेटा व्हॅल्यू 80 - R1. यावरनं R2 = 80. मला सांगा मायनस R1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 40. तर R2 = व्हॅल्यू मला किती भेटली बेटा 40 ओहम्स. म्हणजे R1 ची व्हॅल्यू पण 40 ओहम्स आणि R2 ची व्हॅल्यू पण किती भेटली बेटा मला सांगा पटकन 40 ओहम्स. क्वेश्चन समजला नक्की?
एवढं मोठं ध्येय याचं लिहून घ्या निवांत.